आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक 14 व 15 विभागात पाणी टंचाईमुळे नागरिक वंचित. उल्हासनगर शहरामध्ये अनियमित पाणी येत असल्याने नागरिकांचा प्रचंड हाल होताना दिसून येत आहे. तसेच प्रभाग क्रमांक 14 व 15 या विभागात अनियमित पाणी येत असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. तसेच आशीर्वाद सोसायटी इथं 10 पाईपलाईन असून 3 पाईपलाईनला पाणी येत असल्याने नागरिक विना पाणी वंचित आहेत. स्थानिक नागरिकांनी उद्धव ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांना पाण्याची समस्या सांगितली असता त्यांनी उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, पाणी पुरवठा विभाग यांना लवकरात लवकर तोडगा काढावा, नाहीतर येणाऱ्या 2 महिने नागरिकांची परिस्थिती आणखी गंभीर होईल असं धनंजय बोडारे यांनी प्रशासन यांना सांगितले. मी सर्व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना विनंती करतो की शहराची अवस्था बिकट होत चाललेली आहे. बऱ्याचशा टोकाच्या विभागाकडे पाणी कमी होत जाते. आता हे आशीर्वाद सोसायटी म्हणून असे इतर सगळ्या सोसायट्या आता येत आहेत आणि अजिबात मागच्या वर्षी पाणी होतं त्यापेक्षा आता यावर्षी पाणी कमी झाले. पुढच्या अजून एक एप्रिल मे मध्ये पाणी मिळणारच नाही अशी प्रकारची परिस्थिती आहे. कारण मागचे लोक रायझिंग मेनवरच कनेक्शन घेत आहेत. आयुक्तांच्या कानावर टाकलेले, उपायुक्तांच्या कानावर. इंजिनियर्स जे खालचे इंजिनियर, सेक्शनल इंजिनियर्स ते खाजगीकरणामधून आले, त्यांना काय माहिती नाही. वॉलमनसुद्धा तसेच आहेत. स्टाफ अजिबात नाही. लोकांनी सांगायची, तक्रार द्यायची तर कोणाकडे द्यायची अशी अवस्था करून ठेवलेली आहे. त्याचा परिणाम टेल एंडला अजिबात पाणी मिळत नाही. आज ही लोक हताश होऊन, हतबल होऊन बोरिंग करण्याची विनंती करतात, पण बोरिंग आता करू शकत नाही. मोठी गाडी लागेल, कारण 700-800 फूट त्यांना खाली जावं लागेल. म्हणजे ही इमारत होऊन बरीच वर्ष झाली. बऱ्याच वर्षामध्ये त्यांना पाण्याचा त्रास नव्हता, पण आता त्या बिल्डिंगला 8-8, 10-10 लाईन असून सुद्धा पाणी मिळत नाही. म्हणून बोरिंग करण्यासाठी विचारले. जर बोरिंग तिथं लागलं नाही तर आम्ही रस्त्यावर बोरिंग करू का? मी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि वॉटर सप्लायचे कार्यकारी अभियंता यांना विचारतो की या लोकांनी करायचं काय? बोरिंग रस्त्यावर करायचं का? ते परमिशन मागायला आलेत. लोकांना माहीत नाही रस्त्यावर परमिशन तुम्ही देणार आहे का? कारण त्याच्या प्रिमायसिसमध्ये बोरिंग करता येत नाही. मी संपूर्ण उल्हासनगर वासियांना सतर्क करू इच्छितो की आज वेगवेगळ्या कारणावरून दंगल होतात, पण उल्हासनगरमध्ये पाण्यावरून दंगल घडू शकते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याला जबाबदार प्रशासन आहे. MIDCकडून मिळणारं पाणी मुबलक आहे, म्हणजे चांगल्या प्रमाणात आहे. पण हे पाण्याची चोरी होते. प्रशासन हे सोर्सपासून ज्या ठिकाणी पाणी पोचलं पाहिजे त्यासाठी कार्यरत नाही आहे. वारंवार सांगूसुद्धा रायझिंग मेन्सवर कनेक्शन झाले ते कट करण्याऐवजी नवीन कनेक्शन्स घेत आहेत. काही दबंग लोक आहेत. काही लोकांनी तर मागच्या लोकांनी आपल्या वॉलच्या त्या चाव्या असतात त्या तयार केलेल्या आहेत. वॉलमन फिरून जातात, हे नंतर ओपन करून जातात. अशी परिस्थिती झालेली आहे. याचा परिणाम टोकाच्या विभागाकडे अजिबात जात नाही पाणी. खास करून आमच्या प्रभाग क्रमांक 15 आणि 14 या विभागामध्ये सगळ्या बाजूने 2 जे सोर्स आहेत, 3 बिर्ला मंदिरकडून येणारं पाणी किंवा रमाबाईकडून येणारं पाणी किंवा नेताजीकडून, सगळ्या टेल एंड म्हणजे टोकाचा विभाग म्हणजे आमचा 15 होतोय. आत्तापर्यंत सांभाळलं होतं, पण आता सगळी परिस्थिती बिकट झाली. त्यामुळं या लोकांनी विचारणा केली. त्याचबरोबर कचऱ्यात सुद्धा तीच परिस्थिती आहे. प्रभाग समिती 3 कोणार्कला दिलेली आहे, पण बऱ्याच ठिकाणी येतं की 4-4 महिन्यापासून तक्रार करून सुद्धा कोणार्कचे कामगार तिथं नाली साफसफाई करण्यासाठी येत नाहीत. किडे पडलेले आहेत. लोकांच्या घरात किडे जात आहेत. हीच का आमची प्रोग्रेस आहे? असं झालं तर नक्कीच इथं अराजकता होईल. मी आयुक्तांना विनंती करतो की आपण तातडीने यामध्ये लक्ष घाला आणि पाण्याची चोरी होणारी थांबवून टोकाच्या विभागाला पाणी जास्तीत जास्त किंवा अगदी पुरेसं पाणी कसं मिळेल याची दखल घ्या. नाहीतर पुढचे 2 महिन्यात बराचसा विभाग राहतं लोकांना पाण्याअभावी खाली करावं लागेल. खास करून 15, 14 आणि 15 मधील लोकांना पाण्या वाचून घर खाली करून कुठेतरी जावं लागेल अशी दुष्काळाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण होईल. मी प्रशासनाला जागरूक करतो की वेळ आहे, वेळीच उपाययोजना करा.
आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.